आपल्या महाराष्ट्रातल्या पूर्ण हिंदू समाजाने, पूर्ण मुस्लिम समाजाने, पूर्ण दलित समाजाने, पूर्ण धनगर समाज, संपूर्ण समाजाने एक ठरवलेलं आहे की खोट्याच्या पाठीमागे उभं राहायचं नाही, खऱ्याच्या पाठीमागे उभं राहायचं. आवाज आपण बघतोय जेव्हा सरकार सांगतायत की हा पक्ष कोणाचा, अजित पवारांचा. अरे काय सगळ्यांनी डोळ्यावरती पट्टे बांधलेले आहेत का, कोणाला दिसत नाही का? आणि ह्या गोष्टीचा बदला जसं त्याच प्रकारे उद्धव साहेबांबाबतीतही तसंच झालं. पण ह्या गोष्टीचा बदला येत्या निवडणुकीमध्ये 13 तारखेला आपल्या बाकीच्या ठिकाणी जे व्हायचं ते होऊ द्या, पण आपल्या नगरमध्ये सर्वांनी 13 तारखेला मतदानाला जाऊन तुतारी वाजवणारा माणूस याच्या समोरील बटन दाबून निलेश लंके साहेबांना कमी. एवढे बोलून माझे 2 शब्द संबोधन. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. अहिल्यानगर अहमदनगरचे नगर दक्षिणचे अधिकृत उमेदवार निलेशजी ज्ञानदेव लंके यांच्या प्रचार सभेसाठी आज प्रमुख म्हणून उपस्थित आहेत डॉक्टर अमोलजी कोल्हे. या ठिकाणी अगदी काही वेळात आलेलेच आहे ते. मात्र कोल्हे साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत महाविकास आघाडीच्या वतीनं. शिवाय या ठिकाणी शेतकरी, या ठिकाणी जिल्हाध्यक्ष फाळके टाटा याची नोंद झाली आणि 2 राष्ट्रांनी, फ्रान्स आणि स्पेननी 33,000 रुग्णांना त्याचे उपचार करून बरं केलं आणि बरं करून सुखरूप घरी पाठवलं. याची दखल घेऊन त्यांना डॉक्टरेट पदवी मिळाली आणि ही डॉक्टरेट आम्ही देऊ. परंतु याचं श्रेय हे स्वर्गीय दिलीप गांधींना जातं, हे श्रेय जातं हिंदू धर्मरक्षक अनिल भैया राठोड साहेबांना. मला एवढंच म्हणायचंय, आता थोडा वेळ दिलेला आहे आम्हाला सर्वांना, त्याच्यामुळं अमोल कोल्हे साहेब, निलेशजी लंके साहेब, इथले स्थानिक संभाजीराजे कदम, बाळासाहेब बोराटे यांना ऐकायचंय. म्हणून जास्त काय आता बॅटिंग करता येणार नाही. थोड्या ओव्हरमध्ये जास्त बॅटिंग करायला लावली तर आम्ही रनआउट होऊ शकतो, पण आम्ही आउट होणाऱ्यांपैकी नाही एवढंच सांगतो. आम्ही क्लीन बॉल्ड घेणार आहोत आणि निलेश लंके साहेबांना ही तुतारी जोरात वाजवणार आहे. काही दिवसापूर्वी पवार साहेब येऊन गेले. अनेक जणांनी, नागरिकांनी त्यांना इथल्या व्यथा मांडल्या, इथल्या दहशतीचा मुद्दा मांडला, इथल्या महिलांच्या संरक्षणाचा मुद्दा मांडला. मला आमच्या दादा भाऊंना पवार साहेबांनी एवढेच सांगितलं, निलेश लंकेंना मी जी ड्रायव्हिंग सीट दिलेली आहे, मी जे गाडी चालवायला बसवलेली आहे, ती दहशतीवर, हे गुंडगिरीवर ब्रेक लावायला दिलेली आहे आणि ती गुंडगिरी ते मोडून काढणार. आणि तुम्ही सगळ्यांनी जोरदार त्यांचं काम करा, त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा, एवढंच आम्हाला सांगितलं. आणि आपल्याला आता 13 तारखेला सर्वांना मी विनंती करतो, आपण तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून निलेश लंके साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करा. एवढंच होता की ते संसदेमध्ये चांगल्या पद्धतीने सगळ्या देशभरातले, राज्यातले प्रश्न मांडत असतात. मी त्यांना विनंती करणार आहे की साहेब, आमच्या ज्या योजना, अख्ख्या 3-4 योजना, ज्या 400 कोटीच्या योजना नगर शहराला, अहमदनगर महानगरपालिकेला दिल्या होत्या, त्या अख्ख्या गिळंकृत झालेल्या आहेत. याच्या बाबतीत तुमचा ज्यावेळेस रिझल्ट लागेल आणि संसदेत तुम्ही जाल त्यावेळेस पहिले आमच्या नगर शहराचा प्रश्न घ्या. मी यापूर्वी त्या समितीचे अध्यक्ष होते गिरीश बापट, यांच्याकडे लेखी तक्रार केलेली आहे की या योजनेची पोलीस यंत्रणेमार्फत चौकशी व्हायला पाहिजे की योजना गेली कुठं आमची. आणि शहराला तर तुम्ही स्वप्न दाखवलेले आहेत, वेगवेगळे स्वप्न दाखवत आहेत. या 50 वर्ष ज्यांनी या म्हणतात, सांगतात की 50 वर्ष आम्ही राज्य केलंय नगर जिल्ह्यावर, इतकी वाईट अवस्था आहे. कोल्हे साहेब, 50 वर्ष आमच्याकडं सत्ता आहे, इतके दुर्दैव आहे का परवा जे फॉर्म भरताना जी रॅली दाखवली त्याच्यामध्ये कोणाचे फोटो घेऊन नाचले, लक्षात आलं की यांना यांचं कर्तृत्व शून्य आहे, त्याच्यामुळे यांना हे दुसऱ्यांचे फोटो घेऊन नाचावं लागलं. या ठिकाणी मी भरपूर बोलण्यासारखं आहे, वेळ कमी आहे, मला मागं तात्यांचा हात आलेला आहे. मी एवढंच सांगेल की येणाऱ्या
13 तारखेला निलेशजी लंके यांना भरघोस मताने निवडून द्यायचं एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाषण ऐकायचं आहे ते अमोलजी कोल्हे यांचं. एक गोष्ट सांगतो की आपला उमेदवार तर आपल्या सगळ्यांचा आवडता आहेच, परंतु ज्याचा प्रचार करण्याकरता अमोलजी कोल्हे हे उमेदवार असताना सुद्धा आजही निरनिराळ्या जिल्ह्यातल्या 5 सभा करून आपल्याकडे उपस्थित राहिलेले. त्यांचा तुम्ही टीव्हीवर पाहिले असतील कार्यक्रम. टीव्हीवर त्यांनी छत्रपती शिवाजी पाहिले असतील, छत्रपती संभाजी पाहिले असतील, शिवपुत्र संभाजी महाराज हे सुद्धा तुम्ही पाहिलंय. ते कलाकार म्हणून मोठे आहेच, पण त्यापेक्षा सुद्धा खासदार म्हणून त्यांनी केलेलं सभागृहातलं काम अति उत्कृष्ट होतं. त्यांची भाषणं सभागृहातले अत्यंत सुंदर भाषणं त्यांची आहेत. त्या पलीकडे आणखी एक गोष्ट, ज्यावेळेस राष्ट्रवादी फुटल्यावर भले भले पळाले, पण विचारांना पक्के असलेले अमोलजी कोल्हे स्थिर पद्धतीने राहिले, विचारांना राहिले, पवार साहेबांबरोबर राहिलेले. आणि म्हणून त्यांचं कौतुक, मला खूप कौतुक आहे त्यांचं. आणि आज ते मुद्दाम आले आहेत आपल्या उमेदवाराच्या प्रचाराकरता, निलेशजी लंके यांच्या प्रचारासाठी. म्हणजे याबद्दल मी जास्त बोललो नाही. एकच साधारणतः सूत्र मी आपल्याला सांगेन की ही लढाई जी चाललेली आहे ती कशी लढाई चाललेली. 2 उमेदवार आहेत आपल्याकडे लोकसभेचे आता उभे असलेले, त्यांच्यामध्ये जी लढाई आहे, एक आहे खासदार म्हणून 5 वर्ष काम केलं, ते आहेत सुजय विखे नावाचे. 5 वर्षामध्ये आश्वासनं देऊन गेले, भले भले भाषणं केले, परंतु त्या आश्वासनाची पूर्तता किती केली, लोकांशी संपर्क कसा साधला, ग्रामीण भागातल्या लोकांकरता काही काम केलं का, शेतकऱ्याकरता काही काम केलं का, नगर शहरासाठी काम केलं का, इथल्या नागरिकांकरता काही काम केलं का, काही नगर शहराचे प्रश्न सोडवले का, दुसऱ्यांचं श्रेय लाटून आपलं नाव सांगायचं असा कार्यक्रम केला, दुसऱ्यांनी मंजूर करून आणलेलं त्याचे भूमिपूजन करण्याचा कार्यक्रम केला. काय नेमकं काम काय केलं याचं मूल्यमापन तुम्ही आम्ही केलं पाहिजे. माझ्या दृष्टीनं उत्तर जे आहे, उत्तर 5 वर्ष त्यांना मिळाले, लोकांमध्ये काही काम दिसत नाही मला. सभागृहामध्ये इंग्लिश फार चांगलं आहे, मग इंग्रजीचं एखादं भाषण चांगलं काही आहे का, प्रसिद्ध झालं का त्यांचं सभागृहातलं? कुठं काही काम सभागृहात शेतकऱ्याचे, कामगाराचे, इंडस्ट्रीचे, MIDCचे, पिण्याच्या पाण्याचे, रस्त्याचे याचे काही प्रश्न मांडले का? काही मांडलेलं नाही. ना तुम्ही जनतेत आहात, ना तुम्ही दिल्लीच्या सभागृहात आहात. तुम्ही होते कुठं हा खरा प्रश्न आहे, तुम्हाला सांगतो. म्हणजे काहींना खूप मोठी संपत्ती, ताकद, सत्ता आहे, त्यांना फक्त मजा करता आणि दाखवण्याकरता, मी खासदार दाखवण्याकरता खासदारकी पाहिजे आहे. आणि दुसरे निलेश लंके सुद्धा 4.5 वर्ष. दोघांची तुलना करा. आमदारकी मिळाल्यानंतर एक सर्वसामान्य कुटुंबातला हा तरुण, धडपडणारा तरुण, त्यांनी 4.5 वर्षातला प्रत्येक दिवस लोकांच्या कामाकरता कारणी लावलेलं तुम्हाला दिसतंय. तुमच्याकरता मेहनत केलेली दिसते, जीवाचं रान केलेलं दिसतं. कोरोनाचं कालखंड होता, कठीण कालखंड होता, मोठ्या पद्धतीनं त्यांनी स्वतः मुलांना, लोकांना ऍडमिट करून घेतलं, तिथं मोठं हॉस्पिटल केलं एका मंगल कार्यालयाचं, आणि हजारो माणसं लोक झोपलेले असताना त्यांच्यात झोपणारा असा आमदार म्हणजे निलेश लंके. अरे ज्यावेळेस महिला सुद्धा नवऱ्याचं ताट असं काठीनं लुटून देत होती, त्यावेळेस निलेश लंके त्यांच्या कॉटवर बसेल असायचा. काय सांगायचं. म्हणजे हे जे आहे हा फरक आहे दोघांमधला. एक आहे धनदांडगाय, श्रीमंत, मोठी परंपरा, 50 वर्षाची परंपरा, काय मला माहित नाही काय काय परंपरा काय काम झालं. 50 वर्ष आमचं कुटुंब. आणि दुसरा आहे निलेश लंके, गरीब कुटुंबातला, सर्वसामान्य कुटुंबातला. मला असं वाटतं की आपल्याला ही निवड करत असताना निवड केली पाहिजे एका तरुणाला की जो सर्वसाधारण कुटुंबातला आला, पण कर्तृत्वाने तुमच्या आमच्याकरता काम करण्याची तयारी आहे, लोकांकरता संघर्ष करण्याची तयारी आहे, वेळ देण्याची तयारी आहे, असे निलेश लंके. त्यांना मतदान तुम्ही केलं पाहिजे आणि 100% मतदान तुम्ही केलं पाहिजे. शहराला सुद्धा सांगतो 100%. तुमच्या प्रत्येक प्रश्न सोडवण्याकरता ज्याचं मनगट तुम्ही धरू शकता त्यांचं मनगट धरतील का तुम्हाला? या गड्याचं कधी मनगट धरा. एखाद्या कामाकरता कार्यक्रमाला उचलून न्यायला सुद्धा जड नाही माणूस, हक्काचा माणूस निलेश लंके. तुम्ही मतदान केलं पाहिजे. तुतारीला मतदान करा, ती निलेश लंकेला पोहोचेल. तुतारीला मतदान करा, पवार साहेबांना पोहोचेल.
तुतारीला मतदान करा. सोनियाजींना पोहोचेल, राहुलजींना पोहोचेल, प्रियंकाजींना सुद्धा ते मतदान पोहोचणार आहे. तुतारीला मतदान करा तुम्ही. हे सगळे पक्ष आमचे जे अनेक आहेत त्यांच्या सगळ्यांना ते मतदान पोहोचणार आहे. आणि तुतारीला केलेलं मतदान हे मतदान लोकशाहीला पोहोचणार आहे, राज्यघटना वाचवण्याकरता पोहोचणार आहे आणि हुकुमशाही आणणाऱ्याच्या विरोधाने मतदान पोहोचणार आहे. तशा प्रकारचं काम आपण सर्वांनी करावं. 13 तारखेला असं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. असो तुमच्या छोट्या मोठ्या उद्योग व्यवसाय करणारे कैलासवासी अनिल भैया राठोड यांचा एक नारा होता, भयमुक्त नगर हा त्यांचा नारा होता. मी ह्या विशाल गणपतीची शपथ घेऊन सांगतो की ह्या भयमुक्त शहर करण्यासाठी मी तुमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी माझ्या प्रत्येक नगरकरांना संरक्षण देण्याचं काम केलं जाईल. ज्या ठिकाणी माझ्या कुठल्या व्यापाऱ्यावर अन्याय होत असेल, कुठल्या व्यावसायिकाला जर विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यावेळेस त्या कुटुंबाच्या, त्या व्यापाऱ्याच्या, त्या नोकरदाराच्या पाठीशी उभा राहणं हा हे माझं कर्तव्य असणार आहे. त्यामुळं हा भयमुक्त नारा हा भैयांचा नारा आहे आणि मी एक भैयांचा शिष्य म्हणून तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो, तुमच्या पाठीशी नाही तुमच्या खांद्याला खांदा लावून वेळेप्रसंगी 2 पावलं तुमच्या पुढे राहून तुम्हाला ह्या गोष्टीपासून त्या ठिकाणी संरक्षण दिलं जाईल हाच तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो. आणि नगर शहरामध्ये नगर पुन्हा रेल्वे करण्यासाठी सुद्धा मी कटिबद्ध असून हा सुद्धा एक ठिकाणी शब्द देतो. नगरची MIDC आज नगरची MIDC बकास होत चाललेली, त्या MIDCला परत चांगली अवस्था निर्माण करण्याचं काम या पुढील काळात केलं जाईल. IT पार्क उभा केला जाईल आणि ज्या पद्धतीने भैया मोबाईल आमदार म्हणून भैयांकडे पाहिलं जात होतं त्याच पद्धतीने मोबाईल खासदार म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी 24 तास 365 दिवस प्रत्येकाला मदत केली जाईल. आणि माझ्या सर्व नगरवासियांना सांगू इच्छितो, ज्या पद्धतीने नगरसेवक प्रत्येक वार्डात जातो, प्रत्येक प्रभागात जातो, पाणी आहे का नाही, ड्रेनेज तुंबलं का काय, लाईट आहे का नाही, तसा एक दिवस नगर शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये मोटारसायकलवर प्रत्येकाची समस्या जाणून घेऊन त्याला अडचणीत त्याला मदत करण्याचं काम केलं जाईल. त्या प्रभागातल्या समस्या जाणून घेतल्या जातात. साफसफाईची समस्या असो किंवा कुठली दिवाबत्तीची समस्या असो, त्या समस्या सोडवण्यासाठी एक पूर्ण दिवस नगर शहरासाठी दिला जाईल. आणि चितळे रोडमधून ज्या नगर शहराचं अनेक वर्ष नेतृत्व केलं भाई, त्या चितळे रोडच्या शिवालयामध्ये बसून सुद्धा आपल्या नगरवासियांना आधार देण्याचं काम केलं जाईल हा सुद्धा या ठिकाणी शब्द देतो. आणि पुन्हा एकदा मी अधिकचा वेळ घेणार नाही, तुम्हाला शब्द देतो जाता जाता, एकदा फक्त माझ्या विश्वास टाकून पहा, एकदा विश्वास टाकून पहा, तुम्हाला अभिमान वाटन असं काम केलं जाईल. तुम्हाला अभिमान वाटन, तुम्ही सुद्धा म्हणता देखो हमारा खासदार कैसा काम करता है. आणि आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. हे चिन्ह आपल्या प्रत्येकाच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनापर्यंत गेलं पाहिजे हीच या ठिकाणी नम्र विनंती करतो. थांबतो. रामकृष्ण हरी.